उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकतात. संजय राऊतांनी स्वप्न बघितलंय. गिरीश महाजनांचा टोला. स्वप्न बघायला काही हरकत नाही. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होऊ शकतात असंही सांगितलंय. त्यांचं स्वप्न पंतप्रधान होण्याचं सुद्धा आहे. स्वप्न बघायला काही लागत नाही, ते त्यांनी बघावं असं महाजन यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्र्यांच्या संदर्भात निर्णय घेतील. मी कुंभमेळा मंत्री म्हणून काम करतोय, मला शाडू पालकमंत्री म्हणून अधिकार नाही, तिथे पालकमंत्री लागतो असं महाजन यांनी म्हटलंय. यंदा कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नॅशनल हायवे रस्त्यांची कामे आहेत. गोटी त्र्यंबकेश्वर जवाहर हा रस्ता, मुंबईत येणारं ट्रॅफिक हे गोटीच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचेल. यासाठी 3,700 कोटी रुपये खर्चून 4 पदरी रस्ता करण्यात येणार आहे. नाशिक सिन्नर विस्तार केला जाणार आहे. नाशिककडे येणारे राष्ट्रीय महामार्गाची सोय होणार असल्यानं त्याचाही विस्तार केला जाणार आहे. द्वारका जंक्शन, इंजिन नगर बोगदा यासह महत्त्वाच्या रस्त्यांच्या संदर्भात चर्चा झाली आहे असं महाजन यांनी म्हटलं आहे. नाशिक रिंग रोड आहे लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 1.5-2 वर्षात सर्व काम पूर्ण करू असं महाजन यांनी म्हटलं आहे. जळगाव ते संभाजीनगर दरम्यान जोडण्यासाठी पर्याय शोधला आहे, जेणेकरून मुंबईला पोहोचण्यासाठी मार्ग उपलब्ध होणार आहे. द्वारका जंक्शनवरील वाहतूक कोंडी डोकेदुखी झालेली आहे. बोगद्याचा वापर होत नसल्यामुळे नवीन डिझाईन MSRDCला करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 3 महिन्यात कामाला सुरुवात होईल असंही महाजन यांनी म्हटलं आहे. 6 पदरी है वो किए जाएंगे। महाराष्ट्र मुंबई में फिर से एक बार उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री होने के पोस्टर लगे, ऐसे देखते हैं? सपना देखने को क्या अर्थ है? सपने देखने में कोई मतलब, लास्ट टाइम आपको याद होगा जब वो मुख्यमंत्री थे तब तो संजय राउत जी ने भी कहा था कि देश दो जी संभाल सकते हैं, प्रधानमंत्री हो सकते हैं। सपने तो हमेशा देखते रहते हैं, कोई भी बोलेगा, लेकिन पब्लिक ने ये बोलना चाहिए ना। आज अपने पास कितने MLA है, कितने विधायक है, अपनी हालत क्या है, ये भी उन्होंने देखना चाहिए। ये मुंगेरी लाल के हसीन सपने आपने देखे होंगे, उस तरह की ये बात करते हैं। आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये नागपूरला माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय नितीन भाऊ गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे. आणि कुंभमेळ्याला आता काही फार वेळ राहिलेला नाही आणि म्हणून यावेळेला गर्दी मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून जी रस्त्यांची कामं आहेत, विशेष करून NHची कामं, नॅशनल हायवेची कामं आहेत, त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक या ठिकाणी झाली. म्हणून गोटी त्र्यंबकेश्वर जवाहर हा रस्ता म्हणजे मुंबईहून येणारे जे सगळे ट्रॅफिक असेल ते गोटीच्या माध्यमातून मार्फत त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचेल. आणि यासाठी 4 पदरी रस्ता हा ठिकाणी सूचित घेण्यात आलेला आहे. त्याला जवळपास 3700 कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी लागणार आहे. 4 पदरी हा रस्ता त्या ठिकाणी होईल. तसंच नाशिक सिन्नर रस्त्याचा विस्तार हा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्या सुद्धा सूचना माननीय गडकरी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. नाशिककडे येणारे सर्व महामार्गांचा विस्तार, जे महामार्ग जे नाशिकला येत आहेत कुंभमेळ्यासाठी, मग त्याचा मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून त्याच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाली आणि तोही करण्याच्या संदर्भात सर्व सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहे. शहरातील नाशिक शहरातील वाहतूक कोंडी जी आहे ती सुटण्यासाठी, ती टाळण्यासाठी द्वारका जंक्शन, 10वा मैल म्हणजे जो एअरपोर्टकडे जातो तो रस्ता, इंदिरानगरचा बोगदा या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली. आणि तात्काळ इन्स्ट्रक्शन गडकरी साहेबांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मला वाटतं की आता कुंभमेळा जवळ येतोय, पण त्याहीपेक्षा यावेळेला कुंभमेळ्यातली गर्दी ही गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट राहील असा अंदाज आमच्या सगळ्यांचा प्रशासनाचा या ठिकाणी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.